नमस्कार, मी आनंद पांडे. तुम्ही बघत आहात रिअल खबर. महानगरपालिकाचा चुनाव जोरात आहे. माझ्याबरोबर अनिल देसाई सर आहेत, सांसद. सर, काय सांगाल, आपण आज या ठिकाणी व्हिजिट दिलेला आहे. महानगरपालिका जी आहेत चुनाव जोरात आहे, कसं बघताय? महानगरपालिकेमध्ये शिवसेना गेली 25 वर्ष चांगली सत्ता, चांगलं प्रशासन, लोकांनी, मुंबईच्या लोकांनी आदरणीय उद्धवजींच्या नेतृत्वावर, आदरणीय आदित्यजींच्या नेतृत्वावर जो विश्वास दाखवला आहे, तो विश्वास याही वेळेला आम्ही नक्कीच तो हे करू, सार्थ करू. अशा प्रकारचं फक्त आश्वासन नाही तर वचनच आहे. कारण इथला प्रत्येक जो शिवसेनेचा प्रतिनिधी म्हणून, जो नगरसेवक म्हणून इथून निवडून आला, तो शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेला असा लोकप्रतिनिधी प्रत्येक वेळेला जनतेमध्येच राहिला, जनतेतून निवडून आलेला, जनतेचेच प्रश्न घेऊन महानगरपालिकेच्या प्रशासनाबरोबर, वेळ पडल्यास राज्य सरकारबरोबर दोन हात करून लोकांच्या समस्यांचं निवारण करणारा असा लोकप्रतिनिधी नेहमी देत आलो. त्यामुळेच मुंबईचा महापौर हा नेहमीच शिवसेनेचा राहिला. लोकांनी भरभरून प्रेम केलं, कारण या मुंबईची जे काही सोयीसुविधा होत्या त्या नागरिकांना, मतदारांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे इकडच्या सर्व नागरिकांच्या, मतदारांच्या मदतीनं मुंबईकरांनी त्याला प्रोत्साहन दिलं आणि त्या प्रकारचं काम, चांगलं काम होऊन आजही ज्या गोष्टी केलेल्या आहेत, कोस्टल रोड असेल किंवा इतर मोठ्या सुविधा असतील, पाण्याचे प्रश्न सोडवले, इथे मुंबईकरांना भेडसावणारे प्रश्न आरोग्याचे असतील, शिक्षणाचे असतील, शिक्षणाच्या क्षेत्रात आदित्य साहेबांनी दाखवून दिलं की कशा प्रकारचं मुंबई महानगरपालिकेच्या शाळा आज, जिथे कोण पहिलं असा विचार करायचे की बाई मुलांना आपण इथे टाकायचं की नाही, तेच पालक आज रांगा लावून आज शिवसेनेच्या मंत्र्यांजवळ, शिवसेनेच्या नेत्यांजवळ आज सारखे मागे लागतात की आमच्या मुलांना ॲडमिशन इथे द्या. आज एवढा दर्जा सुधारला. इतर भरपूर सोयीसुविधा या मुंबईकरांसाठी दिल्या. आज नागरिकांचे प्रश्न, घरांचे प्रश्न, ते प्रश्न ज्या पद्धतीनं BDDचे आपण पाहिले, वरळीमध्ये, नायगावमध्ये, शिवडीमध्ये, ते BDD पोलिसांच्या घरांचे प्रश्न, अशा प्रकारचं नागरी समस्या जिथे लोकांना त्यांच्या जीवनाशी, त्यांच्या कुटुंबाशी निगडीत असलेल्या समस्या आहेत, या समस्यांचं निवारण केलं. इथेसुद्धा या प्रभागामध्ये भरपूर कामं करायची आहेत, जी आतापर्यंत केलेली आहेत. त्याला हे करण्यासाठीच आता 15 तारखेला जी निवडणूक होईल त्यामध्ये शिवसेनेचे मशाल चिन्ह घेऊन जे उमेदवार आमच्या पाटणकरताई आहेत त्यांना निवडून लोक नक्कीच देतील. सर, जर बघितलं तर सत्ताधारी म्हणत आहे की 25 वर्षामध्ये काही काम झाला नाही आणि ते पण तुमच्याबरोबरच होते आणि बोलले की हे सगळे फेलियर आहेत, ते फक्त आणि फक्त ते UBTचे आहे. आज या ज्या गोष्टी कोण करतील किंवा विरोधकांना जे बोलायचं ते विरोधक बोलत राहतील, त्याच्यावर आम्हाला भाष्य करायची गरज नाही. मुंबईकर, मुंबईचे मतदार आणि आमचा पक्ष, शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजींचं नेतृत्व केलेलं प्रचंड काम आहे. आज महाराष्ट्रामध्ये कोविडसारख्या महामारीने ज्या वेळेला देशाला, जगाला ग्रासलं होतं, महाराष्ट्राला, मुंबईला सुखरूपपणे बाहेर काढलं. आज त्याच्यानंतर आलेली जे काही निसर्गासारखी वादळं आली, तोक्त्यासारखी वादळं आली, शेतकऱ्यांचे अश्रू पुसले, लोकांना रोजगार दिला, कोणालाही थांबवलं नाही. परप्रांतातून, परराज्यातून आलेल्या नागरिकांना, तिकडचे जे कष्टकरी कामगार होते त्यांना चांगल्या रीतीने दिलासा दिला. ही सर्व कामं लोकांच्या समोर आहेत आणि एका बाजूला दुसरं षडयंत्र करणारी ही लोक आज सत्ताधारी म्हणून त्यांच्याजवळ सगळं काय, आज त्याचा वापर, गैरवापर कशा रीतीने करतो आपण बघतोय. आमच्याजवळ सच्चाई आहे, आमच्याजवळ लोकांना काम जे केलेलं आहे त्या कामाची पोचपावती लोकांनी या अगोदर आम्हाला दिली आहे, पुढची याही वेळेला देतील. 60 नगरसेवक निवडून आले, 60पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आले आहेत. ते कशा पाहताय तुम्ही आणि काय सांगा? बिनविरोध निवडून आलेल्या याची जी संख्या आहे याबद्दल लोक न्यायालयात गेलेली आहेत. न्यायालयाने खरी म्हणजे याची दखल घेतली पाहिजे. मोठो दखल घेण्याची गरज आहे. आणि अथॉरिटीजनी सुद्धा, राज्य निवडणूक आयोग काय करत आहे आज त्यांनी बघितलं पाहिजे. त्याला नंदलाल यांनी दिलेला एक कायदा होता की जरी कोण बिनविरोध असेल, कायद्यामध्ये तरतूद आहे, बिनविरोध निवडून आला असेल तर त्याचा एक अहवाल त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने महानगरपालिकेच्या आयुक्तांना द्यायचा असतो. महानगरपालिकेचे आयुक्त ते राज्य निवडणूक आयोगाजवळ पाठवतात
आणि राज्य निवडणूक आयोग ते बघितल्यानंतर सगळं खातरजमा केल्यानंतर महानगरपालिकेच्या आयुक्तांना परत कळवतात आणि मग तो जो निर्णय असतो तो निर्णय जाहीर होतो. परंतु इथे स्वतःच निवडणूक निर्णय अधिकारी कुठची शहानिशा न करता सरळ सरळ डिक्लेअर करतायत. त्यामुळे हे लोकशाहीमध्ये खऱ्या अर्थानं निवडणुकीची प्रक्रिया हा मतदारांचा एक मोठा हक्क असतो, नागरिकांचा हक्क असतो. त्या नागरिकांच्या मतदारांच्या हक्काला आज तिलांजली दिलेला आहे. तो मतदार आपला प्रतिनिधी कोण असला पाहिजे तो निवडण्याची मुभा नाही आहे. आज बिनविरोध ज्या निवडणुका केलेल्या आहेत हे लोकांवर धाकधपटशाही, बळजबरी, लोकांना आमिष देऊन मागे घ्यायला लावणं, या सगळ्या प्रक्रिया ज्या केलेल्या आहेत निवडणुकीची, मग लोकशाहीची प्रक्रिया कशाला राबवता? मतदाराला जर अधिकार नसेल आणि बिनविरोध असं निवडून असेल तर मग उद्या येणारा लोकप्रतिनिधी काय काम करणार आहे लोकांचं? हे खूप प्रश्न आहेत आणि त्यामुळे न्यायालय याच्यामधनं खरोखर दखल घेऊन राज्य निवडणूकसुद्धा याच्यावर कारवाई करेल अशी अपेक्षा आहे. तर हे होते अनिल देसाई सर. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की जशा प्रकारचे लोक निवडून आलेले आहेत आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की त्याच्यासाठी लोक कोर्टात गेले आहे आणि आम्हाला न्याय मिळाला. त्यामुळे लोकांचा आनंद. पांडे, रिअल खबर, मुंबई.